नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे। उद्या भव्य दिव्य असं उरळी देवाची धनगरवाडी येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचं ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। तर या मैदानामध्ये सर्वांचा लाडका बकासूर सुद्धा येणार आहे। तर बकासूरचा पैरा कोणासोबत आहे, नंतर मैदान कसं होणार आहे, मैदानाचे आयोजक कोण आहेत, मैदानाचे बक्षिसे किती आहेत, मैदानाचं समालोचन करणार आहे, तर मैदानाचा झेंडा पंच कोण आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नंतर आपल्या सर्जा बैलाचा पैरा कोणासोबत आहे याची संपूर्ण माहिती या मैदानामध्ये। नमस्कार, मी संभाजी अजंतुरा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर स्वागत। तर उद्या भव्य दिव्य अजितदादा केसरी तालुका हवेली जिल्हा पुणे भव्य दिव्य अजितदादा केसरी या ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या मैदानामध्ये बक्षीस कोणकोणते हे आपण थोडक्यामध्ये होईल। तर या मैदानामध्ये प्रथम बक्षीस आहे 2,01,000 रुपये, द्वितीय बक्षीस आहे 1,51,000 रुपये, तृतीय बक्षीस आहे 1,21,000 रुपये, चतुर्थ बक्षीस आहे 1,00,000 रुपये, नंतर पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे 71,000 रुपये, नंतर सहाव्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे तुम्हाला 51,000 रुपये, नंतर तुम्हाला सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 30,000 रुपये, नंतर आठव्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 25,000 रुपये। मित्रांनो, ही झाली बक्षिसाची भरघोस अशी बक्षिसाची रक्कम ठेवण्यात आलेली आहे। तर या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे, तर या महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपण मानला जातो त्या ज्या बैलगाडी क्षेत्राला एक वेगळ्या उंचीवर नेलं तो म्हणजे सुनील मोरे सरकार हे समालोचन करणार आहेत। दुसरं त्याचबरोबर मयूर तळेकर, नंतर त्याच्यासोबत प्रवीण घाटे हे सर्व लोक समालोचनाचं काम करणार आहेत। तर झेंडा पंचाचं काम धनावडे बापू हे करणार आहेत। तर हे झाल्यानंतर या मैदानाच्या फाटीचं अंतर असणार आहे 1,000 फूट फाटीचं अंतर असणार आहे। तर या मैदानात भरघोस असे बक्षीस सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत। तर दुसरं पाहायला गेलं तर या फाटीचं अंतर असणार आहे 1,000 फूट, 1,000 फुटाची फाटी असणार आहे। नंतर प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी सुद्धा चांगल्या प्रकारे करण्यात आलेले आहे। नंतर जे बैल नंदी उद्या धावण्यासाठी येणार ते तर टँकरची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे। तर वेगवेगळ्या नंतर जे आता आगळं वेगळं करण्याचं का असेल म्हणजे जर 1,000 फूट फाटी आहे त्याला संपूर्ण फक्के मारण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, आतल्या आत जे फाटीचं अंतर आहे हे 14 फूट असणार आहे। तर मित्रांनो, ही झाली मैदानाबद्दल माहिती। तर आपल्या सर्वांचा लाडका बकासूर, नंतर सर्जा, ज्या सर्जा बैलाची विक्री झाली काल आणि त्या सर्जा बैल हा दुसऱ्या मालकाकडे गेलेला आहे। तर या मालकाने सुद्धा उद्या आपलं जे उरळीकांच्या जे मैदान होणार आहे तर या मैदानामध्ये सर्जा धावण्याला येणार आहे। तर या सर्जा बैलाचा आता नवीन मालकाचं नियोजन असणार आहे। तर या नवीन मालकाचं सर्जा बैलाचं नियोजन कोणाकडं आता उद्या धावणार येणार नेमकं कोणाकडे, तर 100 आणि फिक्स टक्के सर्जा हा बैलाचा पैरा असणार आहे। पिस्टन 22-11 पिस्टन ही गाडी धावणार आहे। तर मित्रांनो, सर्जा आणि पिस्टन ही गाडी सुद्धा जी कटपळ केसरी मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये 1 नंबर क्रमांकाची मानकरी ठरली होती। नंतर दुसरं जे भोकुमला मैदान झालं होतं त्या मैदानात सुद्धा प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती। तर मित्रांनो, उद्या सर्जा आणि पिस्टन पळालेत 1,000 फुटाचा पल्ला असणार आहे। आणि दुसरं पाहायला गेलं तर सर्जा हा वेगाचा शेवट आहे आणि दुसरं पाहायला गेलं तर नरमध्ये गाडी पळते। पिस्टनला तळ इतका आहे की ज्यावेळेस ओमकार पिसाळे यांनी सांगितलं होतं की आम्ही आदत बरोबर पिस्टनला का पळवत नाही, तर कारणच असं आहे की पिस्टनला खूप तळ असल्यामुळं जे आदत वासर आहेत त्यामुळं खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे आम्ही आदतला जास्त आम्ही पिस्टनला पळवत नाही। तर मित्रांनो, पिस्टनला सुद्धा चांगल्या प्रकारे तळ आहे आणि जो वेगाचा शेवट ज्या बैलासोबत सर्जा बैल पळलाय तो त्याला तोंड काढूनच शेवट जो निकाल रेष असते त्या निकाल रेषेवरती तोंड काढूनच जो वेगाचा शेवट दाखवतो तो म्हणजे आपला वेगाचा शेवट सर्जा। तर उद्या 22-11 पिस्टन आणि सर्जा ही गाडी कशी धावेल आणि ही गाडी कितवा क्रमांक करेल तुमच्या संपूर्ण प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या। तर दुसरं पाहायला गेलं तर सर्वांचा लाडका बकासूर हा बकासूर बैलांचा पैरात जाण्यासाठी सर्वांना उत्सुक असते। तर उद्या बकासूर येणार आहे 100%, कारण काय की त्याच त्यांच्याच भागातलं मैदान आहे। आणि उद्या परवा दिवशी 11 तारखेला सुद्धा जे महाराष्ट्र केसरी मैदान कोळे इथे सुद्धा बकासूर जाणार आहे। तर मित्रांनो, उद्या बकासूरचा पैरा असणार आहे तो म्हणजे महादेववाडीचा पक्षा 99-20 या पक्षा बैलासोबत असण्याचे चान्सेस जास्त आहेत। तो नाही झाला तर कॉकटेल किंवा 22-11 सोन्या या बैलासोबत 100% असू शकतो। तर मित्रांनो, उद्या पक्षा आणि बकासूर गाडी धावली तर उद्या आपला सर्वांचा लडका बकासूर गुलालामध्ये राहील का, 1 नंबर करेल का, तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट होते। आणि उद्याचं मैदान हे पुणे भागात असल्याने रितसर आणि गरीबावर कोणतेही अन्याय होणार नाही। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली, ही माहिती होते टॉपचे 2 नंदी होते, या टॉप नंदीचे पैरे होते। मित्रांनो, बकासूर आणि पक्षा हा नवीन पैरा आहे। तर उद्या नवीन चेहऱ्याला बकासूर उजेडात आणेल का, सेमी पास करेल का, तर 22-11 सोन्यासोबत पळाल तर गाडी कशी पळेल, नंतर कॉकटेल सोबत पळाल तर गाडी कशी पळेल, याची संपूर्ण प्रतिक्रिया तुमच्या कमेंट बॉक्समध्ये द्या। तर मित्रांनो, ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त आपल्या चॅनल लाईक सुद्धा करा।
तुम्ही बैलगाडी क्षेत्रावर मनापासून प्रेम करत असाल, आपल्या चॅनल लाईक सुद्धा कराल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा.